मित्रांनो, जाहिराती देण्यासंदर्भात महत्त्वाचं कामकाज जे काही आहे ते पवित्र प्रणालीवर सध्या सुरू आहे. जवळपास जिल्हा परिषदेच्या जाहिराती ह्या पवित्र प्रणालीवर अपलोड करण्याचं काम सध्या सुरू आहे. ते अंतिम टप्प्यात या ठिकाणी आलं आहे. तसं जे काय 15 तारीख दिलेली आहे, ज्या खाजगी संस्था असेल तर त्यांना देखील जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात महत्त्वाची जी डेट देण्यात आली आहे 15 तारखेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत खाजगी संस्थाच्या जाहिराती या ठिकाणी पवित्र प्रणालीवर अपलोड करण्यासंदर्भात महत्त्वाचं उपसंचालकांचं पत्र, तसेच जे काही जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकाऱ्यांचं पत्र, संबंधी जे काही खाजगी संस्था असेल त्यांना या ठिकाणी इश्यू करण्यात आले आहे. तसंच या ठिकाणी बघा महत्त्वाची जे एक रोस्टर या ठिकाणी आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये बघा जे काही जिल्हा परिषद जालन्यासंदर्भात या ठिकाणी महत्त्वाची वेकन्सी आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते आहे. तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ही जी वेकन्सी आहे ती मराठी माध्यम आणि उर्दू माध्यमाचं या ठिकाणी आपल्यापर्यंत माहिती आहे. तर ह्याच्यात आपण महत्त्वाचं जे आहे पवित्र प्रणालीवर जाहिराती नेमक्या किती अपलोड होणार आहे किंवा किती वेकन्सी या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये येणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता जे महत्त्वाचं या ठिकाणी कॉलम दिलेली आहे की एकूण मंजूर पदं, भरलेली पदं, रिक्त पदं, अतिरिक्त पदं अशी या ठिकाणी विविध ज्या काही आकडेवारी आपल्याला दिसत आहे. तर हे आपण सविस्तर या ठिकाणी न बघता आपलं जे महत्त्वाचं आहे की पवित्र प्रणालीवर सध्या किती पदाची जाहिरात या ठिकाणी जिल्हा परिषद जालन्याची येणार आहे, तर त्या संदर्भात आपण बघूया. तर ह्याच्यात आपण प्रत्येक कॅटेगरी वाईज ज्या वेकन्सी या ठिकाणी देण्यात आल्या आहे ते तुम्हाला दाखवतो. ह्याच्यात बघा जो काही लास्ट या ठिकाणी एक कॉलम देण्यात आला आहे का पवित्र प्रणालीवर या ठिकाणी बघा हे महत्त्वाचं एक कॉलम देण्यात आले की पवित्र प्रणालीवर रिक्त पदाच्या 70% नुसार भरावयाची पदे. मग जी काही पदं आहे ती आपण या ठिकाणी खाली बघूया. तर ह्याच्यात तुम्हाला मी दाखवतो का जे कॅटेगरी वाईज ह्या ठिकाणी पदं आहे ती एकदा बघूया आपण. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता जे काही महत्त्वाचं बघा SC जी कॅटेगरी आहे त्याच्यासाठी 105 पदं आहे. म्हणजे हे जे आता जे सांगतोय तुम्हाला ते मराठी माध्यमासाठी आहे. पुढे आपण उर्दू माध्यमाचं देखील बघूया. तर जवळपास या ठिकाणी बघा SC जी कॅटेगरी आहे त्याच्यासाठी 105 पदं आहे. त्यानंतर ST कॅटेगरीसाठी 67 पदं आहे. त्यानंतर बघा VJA साठी या ठिकाणी 0 आहे. त्यानंतर बघा NTB साठी या ठिकाणी जवळपास 8 पदं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी NTC आणि NTDचं या ठिकाणी पद या ठिकाणी नाही. त्यानंतर बघा SBCचं या ठिकाणी 4 पदं आहे. त्यानंतर OBCचं या ठिकाणी 113 पदं आहे. त्यानंतर EWSचं या ठिकाणी 44 पदं आहे. त्यानंतर बघा ओपनचे या ठिकाणी 53 पदं आहे. अशी या ठिकाणी टोटल जी काही मराठी माध्यमाची जी वेकन्सी येणार आहे तर ती आहे 394 पदांचा या ठिकाणी एकूण जी मराठी माध्यमाची वेकन्सी आहे तर ती 394 वेकन्सी या ठिकाणी सध्या या ठिकाणी दाखवलेली आहे. तर ही जी पदं आहे ती या ठिकाणी बघा महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. तर सहाय्यक आयुक्त मावक यांच्याकडून तपासणी केलेली प्राथमिक शिक्षक किंवा पदवीधर शिक्षक यांची बिंदू नामावली दिनांक 19/10/2023 नुसार या ठिकाणी रिक्त पदाचा सध्या हा अहवाल देण्यात आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये बघा जी वेकन्सी असणार आहे ती 394 पदाची या ठिकाणी मराठी माध्यमाची या ठिकाणी वेकन्सी या ठिकाणी देण्यात आली आहे. तसंच बघा पुढे जे काय महत्त्वाचं या ठिकाणी दुसरी वेकन्सी बघूया आपण. ही आहे उर्दू माध्यमाची. तर उर्दू माध्यमाची या ठिकाणी जवळपास 45 जे पदं आहे 45 पदांची या ठिकाणी वेकन्सी आहे. त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी बघा STचं आहे या ठिकाणी 12 जागा, SCचं 0 आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी VJAचं या ठिकाणी 3 वेकन्सी आहे. त्यानंतर NTBचं 1 वेकन्सी आहे. NTCचं 6 आहे. त्यानंतर NTDचं 4 आहे. पुढची आहे SBC 4 पदं. OBC या ठिकाणी बघा 11 पदं आहे. त्यानंतर EWSचं 4 पदं आहे आणि ओपनचं 0 आहे. असं या ठिकाणी बघा 45 जे पदं आहे तर ती 45 पदं ही उर्दू माध्यमाचं आपल्याला या ठिकाणी वेकन्सी पाहावयास मिळत आहे. म्हणजे या ठिकाणी बघा ही जी भरायची पदं आहे म्हणजे जी पवित्र प्रणालीवर 70% नुसार या ठिकाणी भरायची पदांची संख्या उर्दूची या ठिकाणी 45 पदं आहे आणि जे काही मराठी माध्यमाचं जे सांगितलं त्याच्यामध्ये 394 पदं या ठिकाणी मराठी माध्यमाचं आपल्याला पाहावयास मिळतं आहे. तर एकंदरीत या ठिकाणी बघा कॅटेगरी वाईज तर आपण या ठिकाणी बघितलं तर एकंदरीत जो घोषवारा आहे तो तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक भरतीसाठी रिक्त पदाचा तपशील या ठिकाणी देण्यात आले आहे. तर ह्याच्यामध्ये जे संवर्ग असेल, माध्यम असेल आणि रिक्त पदे किती भरायचे हे एक सारांश या ठिकाणी देण्यात आला आहे. तर पहिली जी कॅटेगरी राहणार आहे या ठिकाणी बघा जो गट आहे प्राथमिक गट आहे म्हणजे 1 ते 5 गट. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी मराठी या ठिकाणी बघा 171 आहे आणि इंग्रजीसाठी या ठिकाणी 33 आहे म्हणजे जे काही माध्यम असेल. तर या ठिकाणी बघा माध्यम जे आहे मराठी. त्यानंतर बघा पदवीधरसाठी या ठिकाणी 6 ते 8 जो गट आहे पदवीधरमध्ये विज्ञान विषय असेल, विज्ञान आणि गणित त्यांना 160 पदं आहे आणि भाषा विषयासाठी या ठिकाणी 30 पदं आहे. त्यानंतर जे काही सामाजिक शास्त्र असेल तर त्यांना या ठिकाणी कोणतंही पद या ठिकाणी आलेलं नाही. या ठिकाणी 0 आहे तुम्ही बघू शकता. असे जवळपास 300
94 पदं या ठिकाणी जे जालन्याचं मराठी माध्यमाचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचं उर्दू माध्यमाचा जो सारांश आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. प्राथमिक जो गट आहे 1 ते 5 साठी या ठिकाणी बघा 24 मराठी आणि इंग्रजी 3. त्यानंतर पदवीधर 6 ते 8 साठी, गणित विज्ञानसाठी 11 जागा, भाषासाठी या ठिकाणी 7 जागा, अशी जवळपास 45 जागा. म्हणजे या ठिकाणी 45 आणि ते 394 अशी टोटल जी काही वेकन्सी असणार आहे जालना जिल्हा परिषदेचं सध्या ही पवित्र प्रणालीवर एवढ्या वेकन्सी या ठिकाणी सध्या अपलोड ह्या होणार आहे. तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी पत्रक होतं. तर या ठिकाणी जे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या सिग्नेचरने हे ठिकाणी हे महत्त्वाचं जे काही रोस्टर आहे वेकन्सी संदर्भात तर या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी वेकन्सी होती, जेणेकरून या ठिकाणी मोठ्यात मोठ्या प्रमाणावर संख्या या ठिकाणी वेकन्सीची आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर आशा करूया लवकरात लवकर प्रेफरन्सच्या या ठिकाणी सध्या सुरुवात हो आणि लवकरात लवकर ह्या वेकन्सी आपल्याला पवित्र प्रणालीवर पाहावयास मिळो. तर अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया एखाद्या अशाच महत्त्वाच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. ही जी PDF आहे आपली टेलिग्राम चॅनल आहे, लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तिथे जाऊन तुम्हाला ही PDF मिळून जाईल. सविस्तर एकदा तुम्ही पण बघा ह्याच्यात नेमकं कोणत्या कॅटेगरीला किती वेकन्सी आहे ते एकदा तुम्ही स्वतः बघून घ्या. तर भेटूया एखाद्या नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.